परंतु सध्याच्या स्थितीला आपण पाहिलं तर 2 बॉलच्या पाठीमागे शांत ठेवलंय आणि चांगली ॲक्युरेसी अँगलने तो बॉलिंग करतोय. पुन्हा आपटलाय ट्रॅकर बॉल होता आणि त्याला पुल केलेला आहे. लॉंगॉनमध्ये फिल्डर आहेत. सिंगल धाव इथे प्राप्त होतं. एकच सिंगल मिळेल. 3 बॉलच्या पाठीमागे आतापर्यंत एक सिंगल धाव जमा केली आहे. लेफ्ट आणि राईट हँडचं आपल्याला कॉम्बिनेशन पाहायला मिळेल. आणि सध्याच्या स्थितीला सागरने अद्याप आपण पाहिलं तर तो चांगली बॅटिंग करतो, चांगली बॉलिंग करतो. ॲज अ ऑलराऊंडर तो परफेक्ट आहे आणि या मॅचमध्ये त्याला मोठी इनिंग साकारायची आहे. 3 बॉलच्या पाठीमागे फक्त एक सिंगल धाव आलेली आहे. चांगली बॉलिंग आत्तापर्यंत तो स्पेल राहिला आहे. ॲक्युरेसी, त्याचं परफेक्शन, त्याचं डायरेक्शन, त्याचं अँगल आणि चांगली बॉलिंग आत्तापर्यंत त्याने केलेली आहे. ओहो, ऑन साईडला बॉलला टर्न करण्याचा प्रयत्न केला आहे. पायावरती बॉल टाकण्यामध्ये आला. काय गोलंदाजी आत्तापर्यंत. जेवढे मनसुबे आखले होते बॅटिंग करणाऱ्या टीमनं ते मनसुबे अगदी उधळून लावलेले आहेत. काय गोलंदाजी गणेशची राहिले. 2 धावा त्याने फक्त आत्तापर्यंत खर्च केलात. मॅचच्या आपण पाहतोय वेंगळे आणि सौंदर्य या 2 टीमच्या माध्यमातून. ओहो, फुल टॉस बॉल, फुल टॉसला फुल टॉस केलंय. मेजनावरती थाव ठोकलाय. बॉल चालय ते सीमा रेषेच्या बाहेर. लॉंग ऑन स्ट्रॉंग ठोकलाय तो षटकार. सौंदर्य या टीमच्या माध्यमातून देखील एक मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार अगदी पुढच्या हप्त्यामध्ये, पुढच्या संडेमध्ये. परंतु हा संडे देखील सुपर डुपर हिट होत असताना आपण पाहिलं अगदीच्या मॅचमध्ये आपण संतोषी देसाई सर आपण यांचा आवाज ऐकलात. चांगल्या पद्धतीने एकदम मॅनेजमेंट समालोचन त्यांच्या माध्यमातून इथे पाहायला मिळतंय. नेक्स्ट बॉल आणखीन एक विकेट करण्याचा प्रयत्न केला. डोक्यावरती हात ठेवलाय कारण का त्यांनी बॉल मिस केलाय. बॅट आणि बॉलचा कोणता केस नाहीये. डॉट बॉलची होते सांगता पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धमाका एक झालाय. टोटल झालं त्या फलकावरती एकूण 8 धावा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आत्तापर्यंत अद्याप आला त्या 8 धावा धाव फलकावरती. तर नवीन गोलंदाज आता प्रवीण आला. रॅट क्रमांक 2 षटकासाठी वेंगळे आणि सौंदर्य या 2 संघांमध्ये ते मॅच पाहत आहोत. वेंगळे टीमचा गणेश असेल, मग गणेशने ते कोणतं मैदान गाजवलं होतं तिकडं, अगदी धारावीचं मैदान गाजवलं होतं. परंतु आता बॉलिंग ट्रॅकवरती प्रवीण आलेले आहेत. पप्प्या पहिला बॉल समोर असणार आहे. सागर लेफ्ट हँड बॅटर आक्रमक होण्याचा प्रयत्न केलाय. फटका बसलाय. बॉल पाठीमागे कॅच कंप्लीट केलं. वा, कमालीचा कॅच. आणि जेव्हा तुम्ही अशा पद्धतीची फिल्डिंग करता तेव्हा प्रेक्षकांच्या मनामध्ये तुम्ही एक चांगलं घर करता. एक चांगला इथे थोडासा हार्ड होता आणि तो कॅच देखील इथे पाठीमागे कंप्लीट केला यष्टीरक्षकाने. पहिला धक्का लागलाय वेंगळे टीमला सागर मैदानाच्या बाहेर. पहिला धक्का लागलाय वेंगले टीमला आणि वेंगली टीमच्या फलंदाजांना आहे ना या मैदानाचा बराचसा अभ्यास आहे. कारण का वेंगली टीमचे काही खेळाडू आज कोपरीमध्ये राहतात. मग त्याच्यामध्ये विनोद असेल, मग गणेश असेल. तर विनोद झाला बॅटिंगसाठी. विनोद सकपाळ नवीन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल होतोय. संघ थोडासा अडचणीमध्ये पाहायला मिळतो आणि या अडचणीच्या पेचातून तुम्हाला बाहेर निघायचं आहे. त्यासाठी मोठे फटके येणं आता अनिवार्य असणार आहे वेंगले टीमकडून. त्यासाठी एक उत्तम पर्याय निवडलाय की वेंगले टीमचा आणखीन किती धाकड फलंदाज विनोद सकपाळ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. पहिल्याच बॉलवरती यश मिळालं. हाफ ट्रॅकरचा बॉल होता, बॉटची कडा लागली. त्याच्यानंतर यष्टीरक्षकाने अगदी स्फूर्तपणे हा कॅच कंप्लीट केलं आणि त्याच योगाने आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विनोद सकपाळला आपण पाहणार आहोत. स्वतःची कॅप काढून अगदी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डोक्यामध्ये ती विसावलंय. नेक्स्ट बॉल पप्प्याच्या हातामध्ये विकेट. पप्प्याच्या खात्यामध्ये हुक करण्याचा प्रयत्न केलाय पाठीमागे. परंतु हा बॉल काय घडेल पंचांचा इशारा इकडे तर आहेच तिथे. यस, बॅट कट आहे. एकच धाव इथे मिळते. बॅटला अगदी बॉल हा ब्रश झाला. त्याच्यानंतर एकच धाव इथे मिळते. अद्याप आतापर्यंत मी म्हणेन की चांगली बॉलिंग प्रत्येकाने केली इथे. 9 धावा धाव फलकावरती अद्याप लागल्यात. त्या स्कोरला पुढे न्यायचं आहे तर चांगली बॅटिंग होणं
अडवा बाटनं खेळण्याचा प्रयत्न केला होता पाटीलने. प्रचंड वेग इथे पाहायला मिळतोय. योग्य तो टप्पा योग्य त्या जागेवरती टाकण्यात आलं आणि ते डॉट बॉल येत असताना प्रवीण कमालीची बॉलिंग आत्तापर्यंत. मी पहिल्या गोलंदाजाचं देखील कौतुक करेन, प्रवीणचं कौतुक करेन, कारण त्यांनी चांगली बॉलिंग केली. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न केला. बॅट आणि बॉलचा तितका संपर्क नाही आहे. बॉल थोड्या वेळ हवेमध्ये पाठीमागच्या दिशेला सिंगल धाव इथे प्राप्त होते. जोरकस खेळण्याचा प्रयत्न करतात, परंतु बॉलर देखील कमी नाही आहे. चांगला वेग धारण करतोय. टप्प्यावरती तो अँगल प्रत्येक बॉलवरती चेंज करतोय आणि जेव्हा तुम्ही असं पद्धत आली त्याचा वापर करता, योग्य रीतीनं बॉल टाकता, तुमच्या मनामधलं प्लॅनिंग तुमचं ते नियोजन अगदी सक्सेस ठरतं. त्यासाठी तुम्हाला योग्य ते टप्पे हातलावे लागतात आणि तेच काम चालू आहे. बॉलला सोडून दिलं आहे. व्हाईट बॉलचा कॉल. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये येते. धावा आता येऊ लागल्या. धावा कशा येऊन ते धावा येणं गरजेचं आहे आणि जेव्हा धावा येतात एक चांगली टोटल उभी राहते ना, तेव्हाच तर एखादा मॅचला एक वेगळी मजा येते. धावा येणं गरजेचं आहे. विनोद ते काम करू शकतात. अडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न जागेवरून. एस टी रक्षक चाणाक्ष चित आहेत आणि जेव्हा जेव्हा एस टी रक्षक क्लोज राहतात तेव्हा बॅटरला तितकीशी मोमा मिळत नसते आणि तेच सध्या पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल आला. गती कमी केली होती बा या बॉलच्या पाठीमागे. फिंगर रोलचा वापर केला आहे. बोटांची जादू मैदानाच्या आतमध्ये प्रवीणच्या माध्यमातून. बघता बघता 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या बॉलवरती विकेट आली. त्याच्यानंतर फक्त या ओव्हरमध्ये 4 धावा आल्यात. 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12 धावा धावफलकावरती अद्याप त्या स्कोर कार्डवरती वेंगली टीमच्या लागल्यात. रोहितच्या बॅटमधून एक षटकार आला आणि त्याच्यानंतर अगदी मी म्हणेन थांबवलं, ब्रेक लावलाय. आणि फक्त ब्रेक नाही तर असं वाटतं की प्रथमेश मला तर हँडब्रेक लावलाय, कारण का धावाच आल्या नाही आहे दुसऱ्या षटकामध्ये, फक्त 4 आलात. तिसऱ्या षटकाला सुरुवात होत आहे आणि आता बॉलिंगसाठी आलाय. कोण आलाय? विलास आलेले आहेत. आत्तापर्यंत 12 धावा म्हणजे बॉल टू रन झालेले आहेत. मोठी बॅटिंग करावी लागेल. 2-3 फटके एक चांगले आलेत ना, तर एक चांगली बॅटिंग, एक चांगलं तुम्ही डेव्हलप धावा कराल, त्यासाठी मोठे फटके हवेत. समोर एक चांगली उंच बिल्डिंग देखील दिसते. व्हाईट बॉलचा कॉल, त्याच्यामध्ये प्लस धाव इथे मिळते वेंगले टीमला इस्त्राच्या खात्यामध्ये. 2 धावा इथे आपण ॲड करूया. 2 धावीची मदत 14 झाल्यात. 14च्या 24, 24च्या 34, 34च्या 44 झाल्या तर एक चांगल्या स्थितीमध्ये असणार आहे वेंगली टीम. वेंगली टीमची बॉलिंग देखील कडक आहे. अद्याप 30-35 धावा जमा झाल्या तर एक चांगली फाईट मिळेल पाहायला. हो, मोठा फटका लॉन्च केलाय. दे धडक, कडक कडक कडक, बॉल आउट ऑफ द पार. आलाय तो विलासच्या बॅटमधनं. कॅप्टन कूल षटकार. रोहितच्या बॅटमधून इथे षटकार येत असताना काय कमालीचा स्ट्रोक केलाय. रोहित बॅटवरती आला आणि बॅटवरती घेतला गेलाय. फुलर लेन बॉल, त्याला लवकर पिक केलं, त्याला ओळखलं. कॅप्टन आहे रोहित. त्याने कॅप्टनशिप इथे खेळत असताना चांगली धावसंख्या, मोठा फटका त्याने डेव्हलप केलाय आणि याच तर फटक्यांची आवश्यकता आहे. 20 धावा धावफलकावरती आत्तापर्यंत आल्या आहेत. पहिल्या 2 षटकांमध्ये फक्त 12 होत्या आणि 1 बॉलच्या पाठीमागे 8 जमा केल्यात. आणखीन एक विकेट करण्याचा प्रयत्न केलाय. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, सिंगल धाव इथे प्राप्त होत आहे. एक सिंगल धाव, एक सिंगलची मध्येश. मला प्रश्न अगदी उपलब्ध राहिला माझ्या मनामध्ये, जर गणेश आला असता तर गणेशची चांगला खेळ केला असता, कारण ते धारावीचं मैदान, त्याच्यामध्ये गणेशचं तुफान आणि हे त्याचं आवडतं मैदान आहे. याच मैदानामध्ये तो प्रॅक्टिस करतो. मग विनोद असेल, परंतु संघ अडचणीच्या पेच्यामध्ये 21 जमलात. आणखीन धावा करायच्या आहेत. 30 धावा झाल्या तर एक चांगला इथं टोटल उभं राहील वेंगली टीमच्या माध्यमातून. काही बॉलचा काही शिल्लक आहे. बॉलर तयार. टॅप केलं या बॉलला. मिड ऑफमध्ये फिल्डर आहेत. फेक बरोबर नाही आहे, त्याचमुळे ते सिंगल धाव इथे प्राप्त होते. एक सिंगल धावा तुम्हाला रोखाव्या लागतात आणि आता गोलंदाजी देखील खूप चांगली होते. बॉलला टॅप केलं होतं. विनोद सपकाळ मोठे फटके खेळतात, ते लॉन्च करणं तितकंच महत्त्वाचं. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला. डॉट आलाय. काय होईल आणि इथे फलंदाज बाद होईल. धक्का क्रमांक 2 लागला वेंगली टीमला.
22 धावा आतापर्यंत जमा झाल्यात. या ओव्हरमध्ये 10 धावा आल्यात. चिकी रन्स घेण्याचा बाणच दाखवलं होतं आणि आता तो आलाय ज्याने धाराव्याचं मैदान गाजवणारा खेळाडू गणेश सकपाळ मैदानाच्या आतमध्ये दाखवलं होतं. या मैदानाचा अभ्यास झाला, याच मैदानामध्ये तो प्रॅक्टिस करतो. परिपक्वता खेळ या मैदानामध्ये त्याला करायचा आहे, परंतु बॉल शिल्लक 2 आहेत. एखाद बॉल त्याला स्ट्राईक मिळाली तर तो आउट ऑफ द पार्क करेल काही देखील पाहिलं जाईल. कारण का जेव्हा तुम्ही एखाद्या मैदानामध्ये प्रॅक्टिस करता परंतु त्याला तुम्ही पाठीमागे ठेवता, हे असं मला वाटतंय की एखादा निर्णय तुमच्या अंगलट देखील होऊ शकतो टीममध्ये आणि तेच येताना पाहायला मिळतं. 22 धावा धाव फलकावरती आहेत. विलास तयार होतोय. विलासने हा बॉल खराब टाकलाय. लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा कॉल, त्याच्यामध्ये प्लस धाव डिक्लेअर आपण झोनमध्ये ॲड करतोय. अशा 2 धावा येतील. 24 धावा धाव फलकावरती. 2 विकेट गॉन झाल्यात. विनोद बाद झाल्यानंतर गणेशाला दुसऱ्या एंडला पाहायला मिळतोय. रोहितने आतापर्यंत चांगली बॅटिंग केली. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. नेक्स्ट बॉल विलसच्या विरोधामध्ये इन साइड आउट. फटका चांगला आहे. डिबेस्टा कव्हरमधून फिल्डर आले होते. सिंगल धाव इथे प्राप्त होते. 2 धावा इथे आल्यात आणि 2च मिळतील असं दिसतंय. तर शेवटचा बॉल हा टार्गेट सेट करणार आहे. 26 झाला. षटकाराला 32 होतील, चौकाराला 30 होतील, सिंगल आली 27 होतील, डबल 28 होतील. पण तो कोणता फटका येणार किंवा विकेट देखील येऊ शकते. आडवा बॅटनं फटका खेळलाय. स्ट्रोक तर चांगला आहे. सिंगल धाव इथे मिळेल. सेकंड देखील रस इथे कम्प्लीट होताना पाहायला मिळते आणि बघता इथे 2 धावा इथे पूर्ण केले जात आहेत आणि षटकाची होती समाप्ती. 3 षटकांचा खेळ. ओहो, काय घडलं, फलंदाजी ते बाद आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावा. करूया आपण टॉस. जिथे टीम असणार आहे हत्रेवाडी आणि अक्कालपे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतो की आपण प्लेयर बॉक्समध्ये टॉस करण्यासाठी यावं. अभिमानाची पदक कापड स्पर्धा पाहतोय. शिवशक्ती चषक 2026 एक शानदार पर्व. आज स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट. आज संपूर्ण आपल्या स्वातंत्र्य मिळालं आहे. 80 वर्ष पूर्ण होत आहेत. विविध ठिकाणी आपण पाहिलं तर ध्वजारोहण झालेलं आहे आणि बरेच आपण पाहिलं तर कला क्रीडा सांस्कृतिक कार्यक्रम देखील बऱ्याच ठिकाणी प्रत्येक सोसायटीमध्ये असेल, प्रत्येक शाळेमध्ये असेल, प्रत्येक गावामध्ये असेल, अशा अनेक बऱ्याच ठिकाणी भारतामध्ये आज खरं तर विविध ठिकाणी कार्यक्रम होत असतात. आणि आज आपण पाहिलं तर आपला कार्यक्रम म्हणजे क्रिकेटची चालना. म्हणजे आपले जे तळागाळाचे खेळाडू आहेत त्यांना आपण पुढे घेऊन जाण्याचं इथे काम करतो आणि ते काम शिवशक्ती चषकामध्ये पाहायला मिळतं. जबरदस्त प्रत्येकाचं आपलं ऐश्वर्य पाहिलं ज्यांनी प्रत्येकाने सहकार्य केलं. प्रथम व द्वितीय क्रमांकाचे ज्यांनी द्वितीय पारितोषिक यांच्या माध्यमातून मिळालं आहे ते दिलीप दादा रामचंद्र घाडके यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे. जे पंचसौजन आहे ते ऋषिकेश भाऊ मोरे यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे. या दोघांनी चषक दिले हे खालच्या त्यांनी काय अर्जंटमध्ये छापलं त्यांनी त्याच्यामुळे. चला जाऊया मॅचच्या दिशेनं. जिथं लक्ष असणार आहे 29 धावेचं. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायच्यात. दोन्ही टीमचे कॅप्टन या लगेच आपण. अक्कालपे टीमचा कॅप्टन आणि हत्तेरवडे टीमचा कॅप्टन आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस करण्यासाठी यावं आणि आयोजक कमिटीच्या माध्यमातून आपण पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. हे 2 संघ आता साखळी फेरीत त्यांची शेवटची मॅच असणार आहे. बी ग्रुपमधून अक्कालपे आणि हत्रेवाडी दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतो की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस करण्यासाठी यावं. लक्ष छोटं या मॅचमध्ये. काय हवंय दादा? रोहितने या मॅचमध्ये चांगली बॅटिंग केली. छोटासा स्कोर उभा केलाय. सकाळपासून आपण पाहिलं तितकं चेस होत नव्हत्या. मला वाटतं कदाचित एकच टीम असावी ज्या टीमनं चेस धावा केल्यात. त्या टीमचं नाव आहे तोरणीवाडी टीम. युवाची हवा त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. सागर आता येणार आहे बॉलिंग ट्रॅकवरती. रफ्तार का राजा, रफ्तार का सौदागर. सागर मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. पहिल्या षटकासाठी हत्रेवाडी टीमचा कॅप्टन अशोक जाधव इथे अवेलेबल आहे आणि त्याचबरोबर किरण देखील अवेलेबल आहे. यस,
मी महेंद्ररावजी मोरे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करणार आहोत. आजच्या साखळी फेरीमधला म्हणजे बी ग्रुपमधला शेवटचा मॅच हत्रेवाडी टीम आणि खालपी टीम असणार. या दोन संघांमध्ये इथे रंगलं जाईल युद्ध. जाऊया आपण मागच्या दिशेनं छोटंसं लक्ष. सौंदर्य टीमचे दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर करा. सौंदर्य टीम आपण कोणताही वेळ न घेता आपले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर करा. कमालीचं देखील आयोजन पाहायला मिळते. टॉस जिंकलंय ते हत्रेवाडी टीमनं. अक्कालपट्टीनं टॉस जिंकलंय. निर्णय काय घेतलाय? बॅटिंग घेतलंय. यस, धाडसी निर्णय घेतलाय. बरेचसे टीम असतात जे टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग घेताना मला पाहायला आजच्या दिवसामध्ये. आणि जी एक टीम आहे त्यांनी धावा चेस केल्यात. गणेश आणि नन्ना जाधव मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होतात. गणेश आणि दिनेश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होतात. एकोणतीस धावेंचं लक्ष. परिपक्वता खेळ सौंदर्य टीमच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. आणि याच्या दिवसामध्ये लो स्कोरच्या मॅच मध्ये कोणता संघ बाजी मारणार आहे? चला घाई करायची आहे. शस्तीचा वेळ घेऊ नका. वेळ आपल्याकडे अद्याप खूप कमी आहे. जाऊया मागच्या दिशेने 29 धावा जमा करायचे. दिनेश आणि गणेश नन्ना मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल होतात. एक चांगली मॅच, एक चांगली लढत या दोन संघांमध्ये पाहायला मिळेल. लो स्कोरचा मॅच आहे आणि लो स्कोरच्या मॅचमध्ये जर तुम्हाला जिंकायचं तर चांगली बॅटिंग, चांगली बॉलिंग होणं खूप महत्त्वाचं असणार आहे. वेंगले टीमच्या माध्यमातून रफ्तार का राजा, रफ्तार का सौदागर आणि वेंगळे गावचा वेग करता सागर सकपाळ मैदानाच्या आतमध्ये बॉलिंगसाठी आलाय. प्रचंड वेग आहे त्या खेळाडूकडे. वेगानं प्रत्येकाला गारद करणारा तो खेळाडू. परंतु समोर लेफ्ट हँड बॅटर मैदानाच्या आतमध्ये दिनेश दाखल होत आहेत. तो चलते दोस्त मैदान की तरफ. एक तरफ रहेंगे दिनेश, दूसरी तरफ रहेंगे गणेश नन्ना. दूसरे छोर पर गेंदबाज रहेंगे सागर. 29 रन बनाने हैं. 18 गेंदे बची. 18 गेंदों में 29 रन बना पाएंगे या वेंगले टीम यहाँ पे बचा पाएंगे? तो पहली गेंद डालने के लिए तैयार है सागर रफ्तार का सौदागर. पहली गेंद के ऊपर शॉर्ट पिच गेंद थे. पढ़ने के बाद देखिए थोड़े से शरीर पे लगते हुए पहली गेंद डॉट गेंद, यानी कि पहली गेंद का यहाँ पे इस्तेमाल अच्छा किया है. पहली गेंद डॉट गेंद जा चुकी है. अच्छी गेंद टप्पा करने के बाद थोड़ी सी उछाल और थोड़े से गेंद बल्ले से हरकत करते हुए पहली गेंद डॉट. क्या इस मैदान में ये कम स्कोर वाला ये मैच जीत पाएगी टीम वेंगले? और जब जीतना चाहते हैं वेंगले टीम तो अच्छी गेंदबाजी करनी पड़ेगी. डॉट गेंदे फेंकने पड़ेंगे और जो फील्डिंग का स्टैंडर्ड है वो काफी बहुमूल्य रहेगा. ये फुल टॉस गेंद थी. लॉब किया इस गेंद को. गेंद जरूर हवा में और एक सूरज हाथों में और पहला झटका लगता हुआ टीम सौंदर्य टीम को. दिनेश बैक टू द बॉल. क्या कमाल की गेंद डाली है. खूबसूरत ये पलता. लोअर फुल टॉस गेंद. लॉन्ग ऑफ के खिलाड़ी यहाँ पे गणेश सकपाल. उनके हाथ में यहाँ पे क्या चाहिए और पहला झटका लगता हुआ सौंदर्य टीम को. 0 पर आउट हो चुके हैं. पहली गेंद डॉट आई थी. दूसरी गेंद के ऊपर अटैक करना चाहते थे और दूसरी गेंद के ऊपर बल्ला तो बोला था लेकिन बल्लेबाज को खामोश रखा. दूसरी गेंद पर पहला झटका लगता हुआ सौंदर्य टीम को. बैक टू द डगआउट. ये लो स्कोर के मैच में मैंने पहले ही कहा है आपको डॉट गेंद फेंकने पड़ेगी. उसमें फील्डिंग जब आप अच्छी करते हैं तो इस मैच में वापसी कर सकते हैं, यानी वापसी कर चुके अब वेंगले टीम. दूसरे गेंद के ऊपर बल्लेबाज को चलता किया है. 22 या टेनिस क्रिकेट जो कमाल की वाणी है, कमाल का ये चैनल सभी का दिल जीता है. इस चैनल ने सागर ये रफ्तार भरे वाले गेंदबाज है. दूसरे गेंद पर आउट. 16 गेंद है. 29 रन की आवश्यकता.
इस गेंद भी कमाल की है, वहां पे फील्डर तैनात है संजय जो कि एक बेहतरीन कमेंटेटर है और उनके पास आती हुई गेंद, यानी कि अब खाता खोलता हुआ टीम सौंदर्य टीम का एक रन, तीसरे गेंद के ऊपर एक सिंगल मिलता हुआ। ये देखिए फील्डिंग देखिए एक्शन रिप्ले में जो कि गिर चुके हैं, गेंद को हैंडल किया, मैनेज किया, फिर गेंद को फेंका, तब तक एक सिंगल रन आसानी के साथ कंप्लीट करते हुए अब रहेंगे नन्ना यादव। ये भूखा शेर है, भूखा, कभी भी हमला कर सकता है। इनके बल्लेबाज में देखिए गहराई है, ताकत है, इस्तेमाल करते हैं, बड़े बड़े शॉट तक दिल करते हैं, लेकिन सामने उतना ही जहरा गेंदबाज सागर। ओहो क्या कमाल की गेंद, थोड़ी सी अपील, लेकिन क्या कमाल की गेंदबाजी। ये भी गेंद डॉट, ये अच्छी गेंदबाजी, ये डॉट गेंद, कमाल की गेंदबाजी अभी तक ये, और अभी तक वेंगले टीम के साथ घटता हुआ डॉट गेंद, टीम का टोटल एक सिंगल। इस बार भी दिले कि स्टंप के बाहर गेंद जाते हुए अंपायर प्रदीप सर का इशारा था, व्हाइट गेंद, एक सिंगल, अतिरिक्त रन टीम के खाते में, एक सिंगल के साथ टीम आगे कुछ करते हुए 2 रन। 4 गेंदों का मैच हो चुका है, अभी तक सागर ने कमाल की गेंदबाजी हो चुकी है सागर की। जिस तरीके से सागर का पानी बहता है ना, उसी तरीके से गेंदबाजी हुक करना चाहते थे, लेकिन बल्ला और गेंद का कोई कांटेक्ट नहीं है, डॉट गेंद। सागर इसी मैदान में काफी उन्होंने प्रैक्टिस किया है और वही उनको अंदाज काफी है और उसे अंदाज से वो बॉलिंग करते हुए 2 रन स्कोर गार्ड के ऊपर, 27 रन की आवश्यकता, गेंदे बची है 13। ओह ये भी गेंद काफी अच्छी, खूबसूरत गेंदबाजी। अब गेंदबाजी पसंद आई तो जोरदार ताली होना चाहिए, क्योंकि लोएस्ट स्कोर के मैच में इस तरीके से गेंदबाजी हुई। पहले ओवर में क्या कमाल का शानदार ओवर हो चुका है, पहले ओवर का खेल खत्म हो चुका है और पहले ओवर के समाप्ति के बाद टीम का टोटल 2 रन, 12 गेंदे और 27 रन की आवश्यकता। खूबी है इस गेंदबाज में, टैलेंट है इस गेंदबाज में, हरकत करती है इस गेंद और बल्लेबाज को चकनाचूर करते इस गेंद, कमाल की गेंदबाजी। पहला ओवर का खेल खत्म हो चुका है, 2 रन स्कोर गार्ड के ऊपर पहला झटका लगता हुआ, लेकिन गणेश यादव नन्ना कुछ भी कर सकते हैं, कभी भी हमला कर सकते हैं और विनय कब साथ में रहेंगे। गेंदबाजी के तौर पर आ चुके सुशांत शेट्टी गेंदबाजी करेंगे। इस ओवर में ज्यादा से ज्यादा रन बटोरना चाहेगी यहाँ पे डीके सौंदर्य टीम। 12 गेंदे, जीतने के लिए रन चाहिए 27, 12 और 27 का समीकरण। ओ ये क्या हुआ, ती विकेट महत्वाची असणार आहे, मंकडचा प्रयत्न केला होता, मंकडचा चांगला प्रयत्न केलाय आणि योग्य तो निर्णय आता आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल। दोन्ही पंच अगदी चर्चा करत आहेत की नक्की काय घडलंय, ती शहानिशा केली जाईल आणि त्याच्यानंतर आपल्याला योग्य तो निर्णय दिला जाईल। म्हणतात ना पंच अगदी देवता समान असतात, खूप चांगला प्रयत्न केला होता कुमार, तो इस बार देखिए अंपायर का इशारा नॉट आउट है, यानी कि गेंद नहीं हो चुकी है, अंपायर का इशारा नॉट आउट। अब थोड़ा सा बल्लेबाज को भी नॉन स्ट्राइक के ऊपर ध्यान देना पड़ेगा। 2 रन स्कोर गार्ड के ऊपर सुशांत रहेंगे गेंदबाज, सामने रहेंगे बल्लेबाज यहाँ पे विनायक। ओ अच्छी गेंद और एक अच्छी गेंद, कमाल की भाई गेंदबाजी, बल्ला कट लगा है, यस बल्ले का थोड़ा हिस्सा लग चुका है, कैच छोड़ा है विनोद ने। इस तरीके से आप गलती नहीं कर सकते, इस सिचुएशन में कैच नहीं छोड़ सकते। बल्लेबाजी करेंगे, 3 पर आ चुके बल्लेबाज विनायक जिनका कैच छोड़ा है, 3 रन स्कोर गार्ड के ऊपर लग चुके हैं। 11 गेंदे और जीतने के लिए 26 रन की आवश्यकता। इस ओवर में बड़ा शॉट आना इस वक्त महज जरूरी है सौंदर्य टीम को। क्या बल्लेबाज विनायक वो कर पाएंगे या नन्ना वो कर पाएंगे? नन्ना का गन्ना चलेगा क्या नन्ना का बल्ला यहाँ पे बोलेगा? अभी तो दोनों बल्लेबाज को खामोश रखा है।
कमाल की गेंदबाजी अभी तक हो चुकी है। नेक्स्ट गेंद, ओ ये भी गेंद अच्छी है, कड़क गेंद। क्या गेंदबाजी हो रही है, बल्लेबाज को कोई रूम नहीं दे रहा है, बल्लेबाज को कोई मौका नहीं दे रहा है, जगह से खेल रहा है। आपका जब पैर हिलते हैं ना तो आपका बल्ला चलता है, पर लेकिन पैर नहीं चलेंगे तो आपके बल्लेबाजी नहीं होगी। इस बार पैर चलना इस मोमेंट में बहुत ही जरूरी। इस बार देखिए स्ट्राइक कवर के पास गेंद यहाँ पे जाते हुए सिंगल मिलेगा इस गेंद के ऊपर। सिंगल के अलावा कुछ नहीं मिलेगा, एक सिंगल। अभी तक रोक 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 रनों को रोक दिया है। पहले इनिंग में हमने यही देखा, दूसरे इनिंग्स में भी यही देखने के लिए मिलता हुआ। 4 रन, काफी रन की आवश्यकता है अभी भी। 29 रन बनाने हैं, 25 रन की आवश्यकता। 9 गेंदे बाकी हैं। नन्ना वो काम कर सकते हैं, कितना बार वो काम कर चुके हैं। सुशांत की अच्छी गेंदबाजी, ये देखिए इसका इंतजार था। गेंद जाएगी रचालिए हवा के संग संग घटा के साथ। हटा सावन की घटा, ये 6 रन का बम फटा। उड़ान है लंबी, गगन चुंबी चुंबी चुंबी। 6 रन। कमाल का ये टाइमिंग, कमाल का ये शॉट, और डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर नन्ना से बल्ले से आता हुआ ये लॉन्ग हिट छगा। इस तरह ये नन्ना को पसंद है, बड़े बड़े शॉट खेलते हैं, बड़े बड़े शॉट खेलना उनकी खूबी है, पसंद करते हैं। और नन्ना पहले ओवर में काफी खामोश था, उसके बाद देखिए कमाल का ये शॉट। 6 रन के साथ 10 के बाद आता है दोस्तों बस, जो कि तो उठाना पड़ेगा, 10 का दम दिखाना पड़ेगा। जिसमें दम उसी के गए तो दोस्तों बाजीराव सिंघम आता माझी सटकली। ओहो ये गेंद खराब है, खराब गेंद। व्हाइट बॉल का इशारा, वर्म फ्रॉम दी ओवर। ये भी गेंद खत्म हो चुकी है। अब ये गेंद डालेंगे तो नो गेंद भी करार दी सकती है, लेकिन अच्छी गेंद डालनी पड़ेगी। जिस तरीके से छक्का आने के बाद लाइन को थोड़े से जो लेन थी उसको पीछे रख दिया गेंदबाज ने, और थोड़ी सी उछाल और गेंद हरकत करती हुई। ये लेट कट खेलना चाहते थे, गति में बदलाव किया, गति में परिवर्तन किया। ये चेंज ऑफ द पेस, अच्छी गेंदबाजी। टप्पा पाड़ने के बाद थोड़ी सी घूमी ये गेंद, बाहर से निकल गई। वेरिएशन था, स्लोवर गेंद थी, उसमें बल्लेबाज अनुमान नहीं लगा पाए। डॉट गेंद, 7 गेंदे 18 की आवश्यकता। एक बड़ी हिट आना चाहिए। ये भाई आया, ये आया, देर से आया लेकिन तंदुरुस्त आया, मजबूत आया। गेंद जाएगी आउट ऑफ द पार। एक और एक छक्का। नन्ना का गन्ना बोल रहे हल्ला, ये हल्ला बल्ला कोर करते हुए नन्ना, ये भाई कमाल के बल्लेबाज है। छक्का आ चुका है। इस छक्के के साथ बैडमिंटन स्टोक यहाँ पे लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर। इस ओवर में आए 2 छक्के, 6 गेंदे, 12 रन की जीत। 12 रन चाहिए अभी तक, 17 रन हो चुके। पहले ओवर में हमने 4 देखे थे, उसके बाद देखिए नन्ना का बल्ला बोल चुका है, 2 छक्के पिछले ओवर में। अब तीसरा ओवर कौन डालेगा, कौन सा गेंदबाज आएगा, इस रनों को रोक पाएगा क्या? इस वक्त विनायक नन्ना को स्ट्राइक देगा, यह भी बहुत जरूरी है। छह गेंदे 12 रन की आवश्यकता। कमाल का मैच, कमाल का मुकाबला। ये कौन सा मुकाबला जीत जाएगी टीम? 6 गेंदे और 12 रन की आवश्यकता। और उसी मौके पर यह 12 रन बचाने के लिए आ चुका है छोटा धमाका गणेश सकपाल। गणेश सकपाल बल्लेबाजी करने के लिए आए थे, लेकिन नॉन स्ट्राइक के ऊपर रह चुके थे। अब उनको गेंदबाजी करनी है। इस मैदान वो खेलते हैं, पढ़ते हैं। क्या क्या नहीं किया गणेश सकपाल ने इस मैदान में। कितने बार छक्के लगा चुके, कितने बार डॉट गेंद डाल चुके, कितने बार बल्लेबाज को आउट किया है। लेकिन एक खिलाड़ी बिल्कुल, ये देखिए शॉर्ट पिच गेंद थी, ऑन साइड के ऊपर खेल दिया। एक सिंगल मिलेगा और एक ही सिंगल के साथ टीम का टोटल 18 रन स्कोर कार्ड के ऊपर। गेंदें बची है 5 में जीतने के लिए रन चाहिए अब 11। 5-11 का समीकरण, कौन सी टीम यहाँ पे जीत जाएगी? संजय हम देख रहे हैं फिलहाल पूरी सिली मिड ऑफ के ऊपर खड़े हैं, क्योंकि बल्लेबाज को रूम नहीं देना चाहते। यानी बल्लेबाज को आंखों चुराने का काम वो संजय कर रहे हैं। संजय एक बेहतरीन कमेंटेटर है, संजय जी सकपाल। 5 गेंदे जीतने के लिए 11 रन की आवश्यकता। 2 बड़े हिट काम कर सकती है, लेकिन एक डॉट गेंद, हर डॉट गेंद विश्वात्मक रहेगी बॉलिंग करने वाली टीम की। ये देखिए फिर एक बार अच्छी गेंद, अनुमान नहीं लगा पाए बल्लेबाज। अंपायर का इशारा, डॉट गेंद। वाह 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 गणेश वाह।
जबरदस्त गेंदबाजी, नन्ना को खामोश रखा। पहले ओवर में 4 थे, दूसरे ओवर में काफी रन बटोरे। 11 रन अभी भी बाकी है, गेंदे बची है 4। हौसला बुलंद तो मजहर भी आएगा, पैसे के साथ चलकर समंदर भी आएगा। अब जिद है उसे पाने की, ये तो टोटल भी आएगा। ओ माय गॉड, और एक अच्छी गेंद। मैच ऑन है दोस्तों, देखते रहिए। शिव शक्ति ट्रॉफी T0 T6, ये भी गेंद अच्छी डाली थी। 3 गेंदे, 3 में 10 रन की आवश्यकता, जो कि पहली टीम आज के दिन में रहेगी कि लोएस्ट स्कोर को मैच को डिपेंड कर रही है। अच्छी गेंदबाजी, 3 गेंदे, 10 रन की आवश्यकता। या इस गेंद के ऊपर अटैक करेंगे नन्ना। सिली मिड ऑफ के ऊपर वहां पे फील्डर है, उसे की तरफ से थोड़ा सा दबाव होता हुआ बल्लेबाज के ऊपर, लेकिन बल्लेबाज जिस तरह से प्रथम मैच देख रहे हैं अनुमान नहीं लगा पाते, और वही थोड़ी सी दिक्कत गेंद बल्ले से हरकत करती हुई डॉट गेंद, यानी कि एक सिंगल मिल चुका है इस गेंद के ऊपर। गणेश फिर एक बार तैयार, सामने गणेश। ओ माय गॉड, कमाल का ये शॉट, फुटवर्क का इस्तेमाल किया, गेंद को पहुंचा बिल्डिंग के पास, गेंद जाएगी सीधे से मार के बाहर। 47 कमाल का ये शॉट, नन्ना का बल्ला हो रहा है यहाँ पे हल्ला बल्ला। कमाल का ये शॉट, 6 रन आ चुके हैं, 6 रन के साथ टीम का टोटल। ये देखिए शॉर्ट पेज गेंद थी, उसको पुल कर दिया और गेंद को बिल्डिंग के बाहर गोल कर दिया। 6 रन आ चुका है। 2 गेंदे में रन कितने चाहिए दादा? 4 रन चाहिए। 2 गेंदे का खेल बाकी है, 4 रन की आवश्यकता है। जबरदस्त बल्लेबाजी, नन्ना का बल्ला बोल रहा है, हल्ला बोल कर रहा है। कमाल की बल्लेबाजी नन्ना कर रहा है, वो बाबू नहीं रहा है, वो नन्ना मुन्ना नहीं रहा है, नन्ना अच्छे बल्लेबाजी कर रहा है। नन्ना फिलहाल तो मार रहा है। 2 गेंदे, जीतने के लिए रन चाहिए अब 4। गणेश फिर एक बार तैयार। ओ माय गॉड, क्लीन बोल्ड, यू मिस, आई डेफिनेटली हिट। बल्लेबाज को पड़ गई भूल, दांडी हो चुके हैं गुल, बल्लेबाज जा चुके डगआउट में, गुल, बैटर गॉन। ईट का जवार पत्थर से, और पत्थर का घाव बहुत काफी गहरा रहता है, जहरीला रहता है। पत्थर मारिए उतना लगेगा नहीं, लेकिन ये घाव बहुत जरूरी है। अब 1 गेंदे, 4 रन की आवश्यकता। पिछले हम देखेंगे जो कि तोड़ने वाली टीम के बल्लेबाज, नया बल्लेबाज आया था, उसने इस मैदान के ऊपर आज के दिन ने उन्हें वो काम किया है, और वही मौका आ चुका है। 1 गेंद, जीतने के लिए 4 रन की आवश्यकता। हीरो बनने का मौका बल्लेबाज को, हीरो बनने का मौका गणेश सकपाल को। गणेश सकपाल ये भाई परिपक्वता खिलाड़ी है। 1 गेंदे, 4 रन, 25 रन स्कोर गार्ड के ऊपर हो चुके हैं। क्या इस गेंद के ऊपर लंबा हिट आ सकता है, या गणेश रनों को रोक देगा? 1 गेंद, 4 रन की आवश्यकता। बल्लेबाज का नाम प्रथमेश, नाम तो बड़ा है प्रथमेश, लेकिन काम ही उतना शानदार करना पड़ेगा। 1 गेंदे, 4 रन की आवश्यकता। वेंगले टीम का बिल्कुल मैं स्वागत करना चाहूंगा कि क्या कमाल का डिफेंस किया इस टीम ने। 1 गेंदे, 4 रन की आवश्यकता प्रथम स्ट्राइक के ऊपर। ओ माय गॉड, बैच का अंदरूनी हिस्सा लगा और इस मैच को कब्जा किया, इस मैच जीती। मैच नहीं जीता, इस पूरा करोड़ों लोगों का दिल जीता है वेंगले टीम ने। कमाल का प्रदर्शन, कमाल का परफॉर्मेंस किया है, मैच भी जीता, दिल भी जीता। वेल डन बॉयज, वेल डन, गुड जॉब. आणि प्लेअर ऑफ द मॅचचा आपण किताब देणार आहोत, ज्याच्या बॅटमधनं एकूण 15 धावा आल्यात, असा 2 षटकार ठोकणारा टीमचा कॅप्टन, टीमचा लीडर रोहित.